नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा रणरागिणीची गोष्ट पाहणार आहोत जिने केवळ जिद्दीच्या जोरावर शेतीपूरक व्यवसायाचे समीकरण बदलून टाकले आहे. मुलगी आहेस, हे काम तुला जमणार नाही. MSc शिकून काय म्हशी सांभाळणार का, असे टोमणे मारणाऱ्या समाजाला आपल्या कर्तृत्वाने चोख उत्तर देणाऱ्या अहिल्यानगरच्या श्रद्धा ढवण यांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने 80हून अधिक म्हशींचा 2 मजली गोठा आणि महिन्याला 8 लाखांची कमाई कशी साध्य केली, हे पाहणे खरोखरच थक्क करणार आहे. चला तर मग श्रद्धा ढवण यांच्या या मिलिनियर शेतकरी बनण्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावची रहिवासी असलेल्या 24 वर्षीय श्रद्धा ढवण यांची ही यशोगाथा आजच्या तरुण पिढीसाठी एक दीपस्तंभ आहे. श्रद्धाचा जन्म एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला, जिथे कष्ट आणि घाम गाळल्याशिवाय भाकरी मिळत नव्हती. तिचे वडील म्हशींच्या खरेदी विक्रीचा छोटासा व्यवसाय करायचे, पण नशिबाने त्यांना अपंगत्व आले. घरात 2 लहान भावंडे आणि वडील आजारी असल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी अचानक श्रद्धाच्या खांद्यावर आली. ज्या वयात मुले आपल्या करिअरची स्वप्ने पाहतात किंवा मौज मजा करतात, त्या वयात श्रद्धाने आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी शेणा मातीत हात घालण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि तिथूनच एका मोठ्या साम्राज्याची पायाभरणी झाली. श्रद्धाच्या या प्रवासात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचे शिक्षण आणि जिद्द. तिने केवळ व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं नाही, तर शिक्षणातही ती मागे राहिली नाही. भौतिकशास्त्र विषयात MSc पर्यंतचं उच्च शिक्षण घेताना ती एक उत्कृष्ट तायक्वांडो खेळाडू म्हणूनही नाव कमवत होती. एकीकडे विज्ञानातील कठीण सूत्रे सोडवणारी ही तरुणी दुसरीकडे आपल्या भावाच्या मदतीने गोट्यात म्हशींची धार काढत असे. शिक्षण आणि दुग्ध व्यवसाय यांची सांगड घालणं सोपं नव्हतं, पण शिका आणि कमवा या मंत्रानुसार तिने सकाळी लवकर उठून गोठ्यातील कामं आटपायची आणि त्यानंतर कॉलेजला जायचं असा कडक दिनक्रम स्वतःसाठी आखला होता. सुरुवातीच्या काळात श्रद्धाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. केवळ 2 म्हशी घेऊन तिने हा व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी तिच्याकडे दूध पोहोचवण्यासाठी कोणतीही गाडी किंवा नोकर नव्हता. ती स्वतः मोटरसायकलवर दुधाच्या कॅन लावून घरोघरी आणि डेअरीवर दूध विकायला जायची. एका उच्च शिक्षित मुलीने अशा प्रकारे दूध विकणे अनेक लोकांना पटत नव्हते. समाजातून तिला सतत टोमणे ऐकावे लागायचे. लोक तिच्या पाठीमागे टीका करायचे, पण श्रद्धाने या टीकेकडे दुर्लक्ष केले. तिला माहीत होते की श्रमाला लाज वाटून चालणार नाही आणि आज जे लोक टोमणे मारत आहेत तेच उद्या यशाचं कौतुक करतील. श्रद्धाने आपल्या व्यवसायात केवळ मेहनतच घेतली नाही, तर तिने आपल्या विज्ञानाच्या ज्ञानाचा वापर करून आधुनिक व्यवस्थापन पद्धती अंमलात आणल्या. तिने टप्प्याटप्प्याने म्हशींची संख्या वाढवण्यास सुरुवात केली. नफ्यातून मिळणाऱ्या प्रत्येक रुपया तिने खर्च न करता पुन्हा व्यवसायात गुंतवला. आज तिच्याकडे मुराह आणि जाफराबादी जातीच्या 80हून अधिक म्हशी आहेत. या म्हशींसाठी तिने एक अत्याधुनिक 2 मजली गोठा उभारलाय, जो पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. 2 मजली गोठा ही संकल्पना राबवून तिने कमी जागेत जास्त जनावरांचं व्यवस्थापन कसं करावं याचा एक उत्तम नमुना सादर केलाय. केवळ दूध विकून व्यवसाय मर्यादित न ठेवता श्रद्धाने झिरो वेस्ट व्यवस्थापनावर भर दिलाय. गोठ्यातून मिळणारे शेण आणि मलमूत्र ही तिची खरी संपत्ती ठरली. तिने तिथे एक मोठा बायोगॅस प्रकल्प उभारलाय. या बायोगॅसच्या मदतीने तिच्या घरासाठी लागणारा गॅस तर मिळतोच, पण त्यासोबत तिने वीज निर्मिती सुद्धा सुरू केली आहे. त्यामुळे गोठ्यातील यंत्रांसाठी आणि प्रकाशासाठी लागणारा विजेचा मोठा खर्चही वाचलाय. विज्ञानाची विद्यार्थिनी असल्यामुळे तिला या प्रक्रियेतील तांत्रिक बाबी लवकर समजल्या आणि त्याचा थेट फायदा तिच्या व्यवसायासाठी झाला. बायोगॅस प्रक्रियेतून बाहेर पडणारी स्लरी ही शेतीसाठी अमृतासमान असते. श्रद्धाने या स्लरीचा वापर करून स्वतःच्या शेतीची सुपीकता वाढवली आणि उरलेली स्लरी सेंद्रिय खत म्हणून विकायला सुरुवात केली. याशिवाय तिने गांडूळ खत आणि जैविक खत निर्मितीचे मोठे प्रकल्प गोठ्याजवळच उभारले आहेत. यामुळे केवळ दूध विकून मिळणारे उत्पन्नच नाही, तर शेणापासून तयार होणाऱ्या उपपदार्थांपासून सुद्धा तिला लाखो रुपयांची अतिरिक्त कमाई होऊ लागली आहे. शेतीमध्ये टाकाऊ समजल्या जाणाऱ्या गोष्टींमधून पैसा कसा निर्माण करावा, हे श्रद्धाने जगाला दाखवून दिले. श्रद्धाचा हा प्रवास केवळ वैयक्तिक फायद्यासाठी नव्हता, तर तिला इतर तरुणांना सुद्धा स्वावलंबी बनवायचं होतं. याच उद्देशातून तिने श्रद्धा फार्म नावाचं एक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे. आजच्या काळात जे तरुण नोकरीच्या मागे धावत आहेत किंवा शेतीला कमी लेखत आहेत, त्यांना इथे पशुपालन, दुग्ध व्यवसाय आणि बायोगॅस तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलं जातं. श्रद्धा स्वतः या तरुणांना मार्गदर्शन करते आणि जनावरांची निवड कशी करावी, चारा नियोजन कसं असावं आणि आजारांपासून जनावरांना कसं वाचवावं याबद्दलचे बारकावे समजावून सांगते. श्रद्धाच्या या गोठ्यात आता केवळ मजूर काम करत नाहीत, तर तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला जातो. दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन्स, गोठा स्वच्छ करण्यासाठी फॉगर्स आणि जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल मॉनिटरिंग
मार्केटिंग यांसारख्या गोष्टींमुळे कामाचा ताणही कमी झालाय. 80 मशीनचं व्यवस्थापन करणे हे एक जिकरीचं काम असतं. पण योग्य नियोजनामुळे तिने हे सहज साध्य केलंय. सकाळी दूध काढल्यापासून ते संध्याकाळच्या नियोजनापर्यंत सर्व गोष्टी एका कॉर्पोरेट ऑफिसप्रमाणे वेळेवर पार पडतात. हेच तिच्या यशाचं खरं गुपित आहे. आज श्रद्धा ढवण यांचा व्यवसाय महिन्याकाठी 7 ते 8 लाख रुपयांची उलाढाल करत आहे. ज्या मुलीला एकेकाळी 2 म्हशी सांभाळताना लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागत होते, तीच मुलगी आज कोट्यावधींच्या साम्राज्याची मालकीण आहे. तिच्या या यशामुळे तिच्या कुटुंबाचा आणि गावाचा चेहरा-मोहरा बदलून गेला आहे. तिचे अपंग वडील आणि लहान भाऊ आज स्वाभिमानाने आपल्या मुलीचे नाव घेतात. श्रद्धाने हे सिद्ध केले आहे, की व्यवसायात लिंगभेदापेक्षा जिद्द आणि व्यावसायिक दृष्टिकोन जास्त महत्त्वाचा असतो. पारंपरिक दुग्ध व्यवसायाला आधुनिक जोड दिल्याने श्रद्धाच्या दुधाची गुणवत्ता बाजारात खूप चांगली आहे. तिने स्वतःचा एक ब्रँड तयार केला असून शुद्ध आणि ताजे दूध ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती सदैव तत्पर असते. दुधाचा फॅट आणि डिग्री यावर तिचे बारीक लक्ष असते, कारण ग्राहकाचा विश्वास हाच कोणत्याही व्यवसायाचा पाया असतो. श्रद्धाचं म्हणणं आहे, की जर तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक असाल, तर यश मिळवण्यासाठी तुमच्या कोणाच्याही वशिल्याची गरज भासत नाही. महिला सक्षमीकरणाच्या बाबत श्रद्धा ढवण हे एक उत्तम उदाहरण आहे. ग्रामीण भागातील मुलींनी केवळ चूल आणि मूल यात न अडकता व्यवसायात उतरावे असा संदेश ती आपल्या कार्यातून देत आहे. तिने अनेक महिला बचत गटांना सुद्धा पशुपालनासाठी प्रोत्साहित केलंय. जेव्हा एखादी स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब प्रगत होतं. हे तत्त्व तिनं प्रत्यक्ष कृतीतून उतरवलंय. तायक्वॉन्दोमधील तिचं कौशल्य तिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खंबीर बनवण्यासाठी उपयोगी ठरलं, ज्यामुळे ती संकटात डगमगली नाही. ऋतूंनुसार चाऱ्याचं नियोजन कसं असावं, जेणेकरून दुधाचं उत्पादन कमी होणार नाही, याचं शास्त्रोक्त ज्ञान तिनं मिळवलंय. जनावरांना संतुलित आहार दिल्यास त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि औषधोपचारांचा खर्च कमी होतो. हे सूत्र तिने सर्व पशुपालकांना आपल्या प्रशिक्षणातून दिलंय. श्रद्धा ढवण यांची ही गोष्ट सोशल मीडिया आणि बातम्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. अनेक मोठे नेते, अधिकारी आणि यशस्वी उद्योजकांनी तिच्या फार्मला भेट देऊन तिचं कौतुक केलंय. पण इतकं यश मिळूनही श्रद्धाचे पाय जमिनीवर आहेत. ती आजही गोठ्यात स्वतः राबते आणि प्रत्येक कामावर लक्ष ठेवते. तिच्या मते जोपर्यंत मालक स्वतः कामात उतरत नाही, तोपर्यंत व्यवसायाची प्रगती योग्य दिशेने होत नाही. ही कामाप्रती असलेली निष्ठाच तिला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. भविष्यात श्रद्धाला आपल्या या व्यवसायाचा विस्तार अधिक मोठ्या प्रमाणावर करायचा आहे. स्वतःची डेअरी आणि दुग्धजन्य पदार्थांचे युनिट सुरू करण्याचा तिचा मानस आहे. तसेच सेंद्रिय खतांच्या विक्रीसाठी ती एक मोठी बाजारपेठ निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तिच्या या प्रवासात तिला तिच्या कुटुंबाची मोलाची साथ लाभली आहे. तिच्या भावाचे सहकार्य सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. दोघा भावंडांनी मिळून शून्यातून हे विश्व उभं केलंय, जे पाहून अनेकांना प्रेरणा मिळते. शेवटी श्रद्धा ढवण यांचा हा प्रवास आपल्याला एकच शिकवण देतो, की परिस्थिती कितीही हालाकीची असो किंवा समाज काहीही म्हणो, जर तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी आणि बुद्धीची जोड असेल, तर तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करू शकता. MSc फिजिक्स झालेली एक मुलगी जेव्हा गोठ्यात उतरते आणि कोट्यावधींची उलाढाल करते, तेव्हा ती केवळ एक व्यवसाय करत नसते, तर ती बदलाचे एक वादळ निर्माण करत असते. श्रद्धाची ही गोष्ट प्रत्येक त्या तरुणासाठी आहे, जो अपयशाने खचून गेलाय किंवा ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची भीती वाटते. मित्रांनो, श्रद्धा ढवण यांचा हा प्रवास पाहून तुम्हाला नक्की प्रेरणा मिळाली असेल. शेती आणि पशुपालन हे व्यवसाय किती फायदेशीर ठरू शकतात, हे श्रद्धाने आपल्याला दाखवून दिलंय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.